जय गजानन कुक्षेत हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि अगदी आपण पाहतोय मित्रांनो, महापे रुद्रेलोन महापे आले लेट आणि झाले शेट असं म्हणायला हरकत नाहीये. चला 3 षटकांची लढत आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. दिवस पहिला. अनंत पाटील आणि विनोद पाटील पहिला चेंडू. इथे मात्र काय घडलंय, अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फरार होत असताना पहिलाच स्वॅग से करेगा सबका स्वागत कुक्षेत गावचा मिस्टर क्रिकेट पाहायला मिळतोय, ज्याच्या माध्यमातून ठोकलाय षटकार. सलामीचा गोलंदाज जर आपण पाहतोय अनिकेत, ज्याच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली गेली आहे. आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. डॉट बॉलची सांगता जसं षटकार पाहायला मिळाला त्यानंतर चांगले कमबॅक जरूर पाहायला मिळतोय. महापे संघाचा हा सलामीवीर गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. साईबाबा चषक पर्व क्रमांक 4 2025 हा 16 पहिल्या दिवसाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये येत असताना आपण पाहिलं चेतनदादा म्हात्रे, करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून साकार झालेली ही स्पर्धा अगदी भगवमय परिसर म्हणजेच हिंदुत्वाची आठवण करून देणारा हा स्पर्धेचा टायटल जरूर पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल हुक केलाय, पूल पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू चाललाय आर पार, सीमारेषा पार येतो हा षटकार. हा षटकार जरूर पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आला डॉट आणि त्यानंतर पुन्हा येतो षटकार. अगदी 3 चेंडूंचा केस संपला आणि धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये म्हणजेच 12 हा आकडा जोर गाठत असताना पाहायला मिळतो जय गजानन कुक्षेत हा संघ. अगदी आज 8 संघांनी समावेश जोर पाहायला मिळाला. त्यानंतर 6 संघांना पराभूत व्हावं लागलं आणि अखेरचे महायुद्ध रंगत असताना पाहायला मिळतो 2 संघांमध्ये. सोडून दिलाय, लाईन पाहावी लागेल. हे दडपण जरूर गोलंदाजावर लादलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावसंख्येत भरणा होईल. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर. आता मात्र बॅकफुटवर जाऊन खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला जात नाहीये. स्वतःवर नाखुश आहे अनु पाटील आणि हा येतो पुन्हा एकदा डॉट बॉल. एक षटकार डॉट, षटकार वाईट डॉट, असं हे विश्लेषण एकत्रितरित्या जरूर आपल्याला पाहायला मिळतं. आमचे भूमिका करण चव्हाण आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. आता मात्र लो फिल्टर्स होता, इथे मात्र चूक झाली, परंतु बॅकअप चांगलं आलं आणि मिळाली फक्त एकच धाव, एकाशिवाय दुसरं काही नाही. अगदी 17 वर्षाचा हा खेळाडू आपण पाहतोय चंदन. अगदी प्रेक्षकांना देखील प्रेमात पाडले या गोलंदाजाने. क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्याकडून चूक झाली, त्यानंतर पाठीमागून चांगलं बॅकअप आलं आणि फक्त 1 धाव म्हणजेच 3 धावा जरूर वाचवल्यात आपल्या संघासाठी. आता मात्र काय घडलंय, चेंडू हवेमध्ये आणि अगदी उंजलीमध्ये दिसायला, जिथे क्षेत्ररक्षक उभा होता थेट चेंडू तिथेच गेला आणि शून्याचा चष्मा घालून विनोदला मात्र दिलाय परतीचा इशारा. पहिला 2 धक्का कुक्षेत टीमला. धावसंख्या धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 14.
आणि आता नवीन फलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल, आकाश सिंग. चला दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय अगदी वय वर्ष 17 चंदन आलाय आणि इथे मात्र पहिला चेंडू अगदी ऑफड्राईव्हचा फटका जमिनीला समांतर चांगलं फील्ड पाहायला मिळालं आणि त्याच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू देऊन जाईल कुक्षित संघाला फक्त एकच धाव. एक या धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय अगदी 15व्या धावसंख्येवर. च्या दिवसातील शेवटची ही लढत आपण पाहतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांना वेळी माहिती पुरवली जाईल. जय गजानन कुक्षित रुद्र इलेव्हन मापे या दोन संघादरम्यानची लढत पाहायला मिळते. जोरकस मारायचा होता परंतु चेंडू चालला यष्टांच्या पाठीमागे. अगदी तिथे घोषांकित क्षेत्र आहे. आकाशाच्या बॅटमधून स्वतःचं वैयक्तिक खातं खोलून देणार हा एक धावांचा धावफलक वाढवणारी जाणारी एक धाव. जोर धावसंख्या धावफलकावर 16/1 सद्यस्थिती पाहायला मिळते जय गजानन कुक्षित या संघाची. जोरकस मारला ऑफ ड्राईव्ह. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून वन बाउन्स चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. धावसंख्या 4 ने वाढेल आणि जाऊन पोहोचली जाईल ती आतापर्यंत 20 या आकड्यावर. अगदी चांगला स्टार्ट घेतलाय असं म्हटलं जातं ना. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क चांगला फुटवर्क इथे मात्र दाखवलाय. ऑन ड्राईव्हचे फटके खेळत असताना इथे मात्र फटके लागत नव्हते परंतु जसा ट्रान्स चेंज केला फुटवर्क दाखवलं आणि ऑफ साईडला ठोकून दिला हा चौकार गरजेचा आहे. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी दोन संघातील महायुद्ध जो जिंकेल तो रविवारी बक्षीस पात्र फेरीमध्ये जोडी खेळत असताना पाहायला मिळेल परंतु जो हारेल त्याला मात्र निराश मनाने या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. मेहनतीची पराकाष्ठा इथे मात्र करावी लागेल. कष्टाशिवाय फळ मिळत नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर फळ नक्कीच मिळत असतं. तेच इथे मात्र करावं लागेल. आता मात्र अगदी खोलवर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकले गेले आणि पुन्हा एकदा चेंडू चालू घोषांकित क्षेत्रामध्ये मिळेल फक्त एक धाव आणि 1 या धावसंख्येने संघ जाऊन पोहोचला तब्बल 1 गडी बाद 21 या आकड्यावर. चांगला टार्गेट सेट करायचा आहे. 3 षटकांची ही लढत आणि या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा मिळवता येतील याचा विचार विनिमय जरूर कुक्षित संघ करतोय. तर दुसऱ्या बाजूने धावा कशा रोखायच्या याचा विचार जरूर महापे संघाकडे असेल. आणि आता मात्र लाईन आपण पाहायला मिळते परंतु पाहावं लागेल. दोन्ही पंच इथून सल्ला मसलत करतील त्यानंतर डिसिजन येईल. फलंदाज बाद नसेल. चला लगेच फील्ड सजवा आपले संघ डॉट बॉल असेल आणि या डॉट बॉलने धावसंख्या स्थिरावली गेली 21/1. अगदी रोखून ठेवलं. एक चौकार वगळताना अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. अगदी भारावून सोडले या फलंदाजांना. कारण आपण पाहिलं तर अगदी वय वर्ष 17 आणि काय लाईनने गोलंदाजी करतोय तो टप्पा कसा इथे मात्र प्रेमात पडतोय नक्कीच प्रेक्षकांना. पुन्हा एकदा स्विंग न मिस. काही पे निघावे काही पे निशाणा. ही गोलंदाजी आवडली असेल तर प्रेक्षकांना एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. या गोलंदाजाचं वय वर्ष फक्त 17 आहे आणि काय गोलंदाजी अतिशय भेदक मारा करतोय. फक्त 7 धावा आणि अतिशय उत्कृष्टरित्या ही गोलंदाजी केली गेली आहे. कमी कालावधीमध्ये आपल्या कलेला इथे मात्र सार्थ ठरवत असताना आणि शेवटच्या षटकासाठी पाहूया कोणत्या गोलंदाजावर इथे जबाबदारी दिली जाते. चला लगेच सुरुवात करायची आहे. मापी टीम आपल्याला फलंदाजी करायची आहे. लगेच आपण सामन्याला सुरुवात जरूर करा. शेवटचे 6 चेंडू पहिल्या 12 मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 21 आल्यात.
शेवटच्या 6 मध्ये किती येतील पाहावं लागेल. राकेश आभार असेल सीबीडी टीम, सीबीडी वॉरियर्स संघाने इथे मात्र आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर आपण पाहिलं एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीच्या लढतीमध्ये जोडू त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून साकार झाला, परंतु जय पराजय जरूर नेहमीच होत असतं. आणि आता काय घडले, तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसा मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू जाऊन दाखल झालाय आणि आता एक या धावसंख्येने 22 हा आकडा जरूर गाठलाय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 मध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके अपेक्षित असतील. 35-40 धावा जर झाल्या ना तर बिग फाईट पाहायला मिळेल. तितक्याच ताकदीची धारदार गोलंदाजी कुक्षित संघाकडे देखील आहे. जोर कस मारायचा होता, अनुपच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीये. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शमशाद जरूर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते, जखडून ठेवलंय. चेंडू आलाय डॉट. स्लॉगवरचं षटक म्हटलं ना की हाणामारीचं षटक, आणि इथे मात्र धावा जर आल्या नाही तर दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच डोकेदुखी वाढेल. आता मात्र चेंडू हवेमध्ये झेल होईल का, चंदन आहे, काय होईल जज कॅच, काय जजमेंट आहे या खेळाडूचं. अगदी गोलंदाजी करत असताना देखील भारावून सोडले, प्रेमात पडले आणि आता चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद इथून होत असताना पाहायला मिळेल. अनुप पाटील बॅक टू द डगआउट. अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये फक्त आली होती एक धाव. पहिल्या चेंडूवर आलेली एक धाव, त्यानंतर सलगची 2 डॉट चेंडू. तेच कुठेतरी अनुप पाटीलवर दडपण उभारलं गेलं आणि त्यानंतर मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग, विकेटचं पतन. 4 मध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. गोलंदाज शमशाद आणि आता काय घडलं, चेंडू पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये नवीन फलंदाज विनय आलाय आणि इथून चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये 23 धावा धावफलकावर टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. कमीत कमी एखादा षटकार जरी आला या चेंडूवर तर 29 म्हणजे 30 धावसंख्येचं टार्गेट सुस्थितीमध्ये कुक्षित संघ जरूर पोहोचला जाईल. ते प्रयत्नांची पराकाष्ठा इथून करावी लागेल. शेवटचा चेंडू या इनिंगचा. आता मात्र ऑन ड्राईव्हचा फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना विनयला व्हावं लागेल बाद. एकूण धावा धावफलकावर पाहायला मिळतील कुक्षित संघाच्या 24 आणि लक्ष असेल 18 चेंडू आणि 25 या धावसंख्येचं.
हॅलो हॅलो. चला लगेच पंच सज्ज व्हा. सलामीची जोडी देखील तैनात होईल. 18 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कुक्षेट टीमला. अगदी पहिल्या चेंडूपासून इथे फलंदाजांना थांबवावं लागेल. चला जाऊया मैदानाकडे. आपण पाहतो साईबाबा चषक पर्व क्रमांक 4. चेतनदादा म्हात्रे, करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी ही स्पर्धा. दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना. अगदी आपण दुसऱ्या सत्रामध्ये येऊन टेपले. उशिराला प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सांगतोय, एका बाजूला रुद्र इलेव्हन महापौर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जय गजानन कुक्षेत. 2-2 सामना जिंकल्यानंतर सुपर 6 ची ही पहिली लढाई आणि यातून जो जिंकेल ते थेट सुपर 3 मध्ये दाखल होईल. त्यासाठी मात्र 18 मध्ये 25 करायचे ते महापौर संघाला आणि रोखायचे आहे कुक्षेत संघाला. काय होईल काय बिघडेल याचं धावतं विवरण जरी आपल्या समोर पुन्हा एकदा घेऊन येते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय अबू, ज्याच्यावर मात्र पूर्ण जबाबदारी असेल. अगदी पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून इथे जर बांधून ठेवलं फलंदाजांना तर कुठेतरी इथे मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये कुक्षेत संघाला येण्याची संधी असेल. चला सामना चालू करा प्लीज. सामन्याला सुरुवात. 18 मध्ये 25. पहिला चेंडू. वाव, जबरदस्त क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येतोय पहिला चौकार. अगदी आम्हाला सुपर 3 मध्ये जायचं आहे. आम्ही लेट आलो म्हणून काय झालं, आम्ही शेट होणारच नक्कीच रुद्र इलेव्हन महापौर संघ सांगतोय. अगदी शेवटच्या सामन्यापासून सलगचा हा तिसरा सामना खेळत आहेत, परंतु कोणतीही दमछाक इथे मात्र त्या संघामध्ये पाहायला मिळत नाहीये. जसं म्हटलं जातं ना, क्रिकेट खेळणं अगोदर वॉर्मअप करणं गरजेचं असतं. तेच वॉर्मअप म्हणजेच इथे सलगचा तिसरा गरमागरमीचा सामना पाहायला मिळेल. आता मात्र ऑनड्राईव्हचा फटका जरी पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण, डॉटबॉलची सांगता, चांगलं कमबॅक इथे मात्र अबूचं पाहायला मिळेल. याच डॉटबॉलची संख्या इथून वाढवावी लागेल, परंतु तितकाच ताकदीचा महापौर संघ आहे. बॅटची एज आणि इथे काय घडलं, मोठा मासा झाल्यामध्ये ज्या विकेटची गरज होती तो विकेट मिळवत असताना इथे मात्र कुक्षेत संघाकडून महापौर संघाला पहिला बेधक्का. अगदी 4 या धावसंख्येवर पहिल्या विकेटचे पतन पाहायला मिळते. नवीन फलंदाज इथे मात्र तैनात होईल. रोहित बाद झालाय आणि मागच्या 2 सामन्याचा हिरो अनिल इथून मात्र सज्ज झालाय. अगदी आपण पाहिलं 18 मध्ये 25 करायच्या होत्या. पहिला चेंडू मात्र दमदार सुरुवात मात्र इथे मात्र रोहितची पाहायला मिळाली. चौका ठोकला, त्यानंतर डॉट, त्यानंतर मात्र रोहितला परतावं लागलाय. आता अनिल आलाय. समीकरणाचा विचार केला तर 15 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 3 महत्वाचे चेंडू इथून अबूला फेकायचे आहेत. गाडी बाहेर काढा प्लीज. शेवटचा सामना आहे. अगदी या थंडीच्या दिवसामध्ये देखील गरमागरमीचा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय.
गोलंदाज अबू आणि आल्या आल्या मात्र जोरकस केल्याचा होता, चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखली जाणार नाही आहे. या एक एक धावा वाचवाव्या लागतील जर इथे सामना कठीण करायचा असेल महापे संघासमोर, तर कुक्षित संघाला इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 5 हा आकडा जरूर गाठला जातोय. शॉर्ट बॉल होता, इथे देखील मोठा फटका अपेक्षित होता, परंतु चेंडू चालला गोशंकी क्षेत्रामध्ये, मिळेल ती फक्त सिंगल, एकाशिवाय दुसरं काही नाही. 6 धावा धावफलकावर, 13 मध्ये 19 करायचे आहेत. आता मात्र अबूने करून दाखवलंय, शेवटचा एक चेंडू त्याला फेकायचा आहे चांगला. महत्वपूर्ण षटक हाताळत असताना चांगली कामगिरी. इथे मात्र काय घडलंय, वाईट बॉल, खूपच बाहेरचा चेंडू, खराब प्रदर्शन. अवांतर धावसंख्येत भरणा संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7 आणि आता समीकरण 13 मध्ये करायचे आहेत 18. एखादा मोठा फटका इथून मात्र विजयाच्या जवळ पोहोचून देईल, परंतु एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा स्वप्न सजवेल आणि तेच करायचं. हेलिकॉप्टर उडवायचा होता, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून होते चूक. शेवटच्या चेंडूवर मिळते 1 धाव आणि 1 षटका अखेरीस रुद्र महापे संघ एका गड्याच्या मोबदल्यात 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय आणि आता येणारे 12 चेंडू 12 मध्ये करायचे आहेत 17 धावा. चला लगेच सामना सुरू करा. कुक्षित संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. 12 मध्ये 17 धावा वाचवायच्या आहेत. एका बाजूने महापे संघाला करायचे आहेत. सुपर 3 मध्ये कोणता संघ जाईल, या क्रिस्टलच्या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या एक आपल्या घरी नेण्यासाठी आजच्या दिवसातून कोणता संघ रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा खेळ करण्यासाठी येईल, त्यासाठी मात्र 2 संघातील महायुद्ध रंगत असताना समीकरण येऊन ठपले. 12 मध्ये 17ची आवश्यकता आहे. 17 धावा 12 चेंडू. गोलंदाजच्या मार्कवर महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाज आलाय विनय शर्मा. ह्या देखील मागच्या 2 सामन्याचा हिरो जरूर पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला जो आपण अनिल पाहतोय त्याने देखील 2 मॅन ऑफ द मॅच घेतले. आता मात्र बेस्ट टू बेस्ट लढाई असेल. महत्व 12 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. हवेच्या प्रवाहाबरोबर वार्तालाप करत असताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये विजयाचे स्वप्न दाखवणारा हा उत्तुंग षटकार फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून येतोय. रुद्र 11 महापे संघाचा सलामीवीर पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या साह्याने अगदी समीकरणामध्ये फेरबदल पाहायला मिळेल. 11 मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता. 12 मध्ये 17ची होती गरज आणि हा पहिला षटकार इथून स्वागत विनयचा केला गेलाय आणि आता बॉल टू रन असं समीकरण येऊन ठेपलंय. विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, विकेट घ्यावे लागतील, डॉट बॉल इथे फेकून द्यावे लागतील. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे. इथे मात्र अनुपालील झेल खाली आणि टिपलाय झेल. चांगलं कमबॅक, टी फॉर टॅक, जशस तसं उत्तर. फलंदाज क्रमांक 2 अनिकेत बॅक टू द डगआउट. चेंडू 10 मध्ये 11 करायचे आहेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल पवन. विजयाच्या समीप येऊन ठेवल्यानंतर अर्ध्यावरच प्रवास सोडावा लागलाय. वाटलं होतं, अपेक्षा होत्या की विजय संपादनच करून मैदानातून बाहेर येईल, परंतु काय घडलंय, अर्ध्यावरच डाव संपला अनिकेत याचा आणि इथे मात्र तंबूच्या आश्वाला आलाय. परंतु जो षटकार ठोकला ना त्याने मात्र आत्मविश्वास वाढवलाय.
वाव, झेल टिपला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन झालं, रचलं गेलं. जाल्यामध्ये पवन सापडला गेलाय. ज्या पावलांनी आतमध्ये गेलाय त्याच पावलांनी पुन्हा एकदा पवन शून्याचा चष्मा घालून बाहेर. आणि आता मात्र समीकरण 9 मध्ये 11 करायचे आहेत. आता मात्र एक अनुभवी खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये तैनात होईल. याच दरम्यान आपण पाहतोय दोन्ही विकेट मात्र चांगला घेतल्यात. आमचे श्री राममूर्ती जन्मस्थळ मंडळाचे अध्यक्ष निलेश दादा म्हात्रे कौतुक केलं या गोलंदाजाचं. आणि नक्कीच सासरवाडीचा संघ आहे त्यांच्या महापेचा, त्यामुळे ते मात्र त्यांची हजेरी उपस्थिती पाहायला मिळते. नवीन फलंदाज तैनात झाला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर नक्कीच विनय शर्मा आहे. मागच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती अनिल याने, तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. परंतु आता फलंदाज झालाय सज्ज नंदन. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. समीकरण आहे 9 मध्ये 11. विकेट हॅट्रिक दुसरी पाहायला मिळेल का? परंतु शेवटच्या क्षणाला सावरलाय, परंतु चोरटी धाव. दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर डिसिजन पेंडिंग. महत्वाचा निर्णय असेल. धाव असेल तर तिसऱ्या पंचांसाठी मी जोडी ते चेक केली जाईल. अंपायर घेऊ शकतो. मगाशी आम्ही डिक्लेअर केलं दोन्ही टीम साठी नसेल, कोणत्या संघासाठी रिव्ह्यू नसेल. पंचांना जर काही शंका असेल तर ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. चला तुम्ही क्षेत्ररक्षण सजवा विनंती असेल, कारण आपण पाहतोय अंधार होत चाललेला आहे. काय डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डेलिब्रेट असेल कोणती धाव इथे मात्र दिली जाणार नाहीये. चला समीकरणाचा विचार केला. 9 मध्ये 11 पाहिजे होते, आता हा डॉट बॉल 8 मध्ये 11. चला 8 मध्ये 11 पाहिजे. पहिल्या चेंडूवर जो षटकार लागलाय ना त्यामुळे सामन्यामध्ये पलटवार पाहायला मिळाला, परंतु अजून वेळ गेलेली नाही आहे. आलेल्या वेळेला वेळेवर साध्य करणं गरजेचं आहे आणि तेच इथे प्रयत्न करावे लागतील. आता मात्र बॅटची कडा घेतली जाते. चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये, मिळेल फक्त सिंगल आणि धावसंख्या 1 ने वाढेल. 3 गडी बाद 15 धावा, म्हणजे 7 मध्ये अजून करायचे आहेत 10. ज्या वेळेला दोन संघ 2-2 सामने जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये येत असतो ना त्यावेळेला हे महायुद्ध पाहायला मिळतंय. अखेर आपण पाहतोय संध्याकाळची वेळ झाली आहे. पक्षी देखील त्यांच्या घरट्याकडे प्रस्थान होत असताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू विनय शर्मा
गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये. रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते. समीकरण होते 2 षटकार अखेरीस 16 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता मात्र 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता. अजूनही कोणता संघ सामना जिंकलेला नाहीये. 1 षटकार वगळता इथे मात्र चांगली गोलंदाजी विनय शर्मा याची पाहायला मिळते. 12 मध्ये 17ची आवश्यकता होती. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चांगलं कमबॅक. चला कुक्षेत संघ प्लीज, टीम मीटिंग नकोय. 6 मध्ये 9ची आवश्यकता आहे. प्लीज कुक्षेत संघ अनुप दादा प्लीज सहकार्य करा. 6 मध्ये 9ची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी चला उशीर करू नका प्लीज कुक्षेत संघ, विनंती आहे. शुभम निर्मलच्या हातामध्ये भविष्य दिलंय. इथून जर सामना जिंकून दिला तर डोक्यावर घेऊन नाचतील. 6 मध्ये 9 वाचवायचे आहेत, परंतु समोर तितक्याच ताकदीचा मागच्या 2 सामन्यामध्ये हिरो ठरलेला फलंदाज अनिल आहे. इथे अनिलला थांबावं लागेल. 6 मध्ये 9ची आवश्यकता. जरी स्पर्धा आवडली असेल, जर आपण उशीर केला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कुक्षेत संघ विनंती करतोय, वारंवार सूचना केल्या जातात. 6 मध्ये 9 पहिला चेंडू स्विंग इन मिस. वाव, ब्युटिफुल डिलिव्हरी. 5 मध्ये 9ची आवश्यकता आहे. जरूर षटकाराने आत्मविश्वास वाढला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजाने मोमेंटम चेंज केलाय, लाईन चेंज केली. त्यानंतर जो परतीचा पराभव इथे मात्र शिरकाव केलाय ना, जबरदस्त. इथे काय घडलं, शॉर्ट बॉल क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय झेल. वाव, वंडरफुल कॅच. मोठा मासा जाल्यामध्ये फसलाय. बिग विकेट. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि फलंदाज लगेच पाठवायचा आहे. ज्या फलंदाजाने मागच्या 2 सामन्यामध्ये इथे धुमाकूळ घातला होता, त्याला या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये बाद केलंय. पुन्हा एकदा रंगत निर्माण होते. 4 मध्ये 9. चला टीम मीटिंग नको प्लीज. कुक्षेत संघ वारंवार सूचना केल्या जातात. चार मध्ये 9ची आवश्यकता. अगदी थंडीच्या या दिवसामध्ये शेवटचा सामना काय होईना, अगदी गरमागरमी पाहायला मिळते. चला चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. 4 मध्ये 9. पहा आयोजक असावर तर कसा, प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष. आम्ही जी जबाबदारी या स्पर्धेसाठी घेतली आहे, जी मेहनत घेतली आहे, तिला कुठेही घालबोट लागला नाही पाहिजे याची काळजी चेतन मात्रे करून मात्र घेत असताना पाहायला मिळतात. 4 मध्ये 9. इथे काय घडेल आणि चेंडू चाललाय, फक्त मिळेल ती सिंगल. फटका चांगला होता. दुर्दैव फलंदाजाचं, सुदैव गोलंदाजाचं. चेंडू गेला गोलंदाजी क्षेत्रामध्ये. याच दरम्यान आपण पाहतोय शरद दादा यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या साईबाबा चषक मध्ये सरस स्वागत असेल. अगदी रफ अँड टफ महामुकाबला पाहायला मिळतोय महायुद्ध रंगत असताना. तीन मध्ये 8. एखादा मोठा फटका विजयाचे स्वप्न साकारत असताना वाटचाल करून देईल इथे मात्र रुद्रविलेन मापे संघाला. आणि एखादा डॉट बॉल आणि कमी धावसंख्या, इथे मात्र आत्मविश्वास पुन्हा एकदा. प्लीज प्लीज कुक्षेत संघ प्लीज, वारंवार सूचना केल्या जातात. आपल्याला फेअर क्रिकेट खेळायचं आहे. प्लीज कुक्षेत संघ. इथे मात्र लोअर फुल टॉस होता. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? 3 मध्ये 8ची गरज आहे.
इथे काय घडलंय, स्ट्राईक सोडली नाहीये आणि कोणता फलंदाज होईल बाद. चला लगेच फलंदाज पाठवा आणि तशी स्ट्राईकही नसेल, फलंदाज बाद देखील नसेल. रोटेशन गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. 2 मध्ये 7ची आवश्यकता. कुणालाही वाटलं नव्हतं ही मॅच 11 चेंडू 11ची होती आणि आता मात्र डोकेदुखी वाढली आहे मापे संघाची. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला यश नक्कीच प्राप्त होतं. तेच इथे मात्र विनय शर्माने केलं आणि इथे आपल्या संघाला पुन्हा एकदा या गरमागरमीच्या सामन्यामध्ये बिग हिट करण्याचा प्रयत्न. काय घडलंय, धाव घ्यायची होती आणि इथे फलंदाज झालाय बाद. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. इथे जर एखादा खराब चेंडू टाकला गेला तरच मात्र महापौर संघाला इथे मात्र पुन्हा एकदा संधी मिळेल. होत्याचं नाही तर व्हायला वेळ लागत नाहीये आणि तेच क्रिकेटमध्ये आकड्यांचा खेळ आणि आकड्यांचा खेळ नेहमीच बदलत असतो हे मात्र इथे सिद्ध होत असताना पाहायला मिळाले. 18 मध्ये 25ची आवश्यकता होती परंतु त्या 25 धावा रुद्रवले मापे संघाला कमी नव्हत्या. परंतु जसे फलंदाज बाद झाले ना तशा मात्र अडचणी वाढल्या आहेत. एक मध्ये 7ची आवश्यकता आहे. चला चला सामना चालू करा. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी सज्ज झालाय आणि गेलाय जय गजानन कुक्षेत संघ. अगदी पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय खेळ चांगला झाला सुपर 3 मध्ये आणि या वर्षीचा हा सुपर 3 मध्ये जाण्यासाठी सज्ज असलेला पहिलं पारितोषिक पटकावणारा संघ मिळेल आपल्याला या रविवारच्या दिवसामध्ये. हार्दिक अभिनंदन. आणि गोलंदाज आणि नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. उद्याचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल आझाद 11 केरन आणि सिद्धिविनायक रबाल या 2 संघादरम्यान 10 वाजता ठीक पहिली मॅच चालू होईल. हार्डलक रुद्र 11 महापौर